सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात 11व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला विश्वरूप दाखवणार आहेत. म्हणजे भगवानाचं रूप कसं आहे, तर कशा प्रकारचं आहे, तर हे विश्वरूप दाखवण्यासाठी पहिले अर्जुनाला डोळ्यामध्ये सामर्थ्य दिलं पाहिजे. भगवान श्रीकृष्णाचं रूप असं आहे की रूप पाहण्यासाठी डोळ्यामध्ये सामर्थ्य पाहिजे म्हणलं. एवढं विश्वरूप अगाध आहे म्हणलं. तर ह्या 11वा अध्याय कथा आणि शांत अद्भुत या दोन रसांची आहे म्हणजे हे अध्याय. कथा आणि शांत दोन रसाचे आहेत. ह्या अध्यायामध्ये अर्जुनाला विश्वरूप भगवान श्रीकृष्ण दाखवितील. ते कसं दाखवितात काय नाही आपण ऐकणार आहोत. जसं या अध्यायात शांत रसाच्या घरी शांती आहे म्हणजे ज्याच्या घरी, आणि शांती रसाच्या ज्या घरी शांतीचं रस आहे, शांतीची गोडी आहे, अशा घरी जर त्या ठिकाणी शांती ठिकाणी जर पाहुणा आला आणि तर त्या पाहुणाचार होते म्हणलं. कारण जेथे दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. तसं शृंगार वीर करुण भयानक बिभत्स रौद्र हास्य या रसाना यथोचित मान लाभला आहे. म्हणून जसं लग्नामध्ये नवरा नवरी बरोबर पाहुण्याचा सुद्धा सत्कार होतो म्हणून, पाहुण्याला सुद्धा आयर करतात म्हणून, सन्मान करतात, त्याप्रमाणे ज्या ठिकाणी शांती आहे आणि त्या शांती म्हणल्यानंतर ते देवाची वस्ती आहे म्हणलं. तसं शांत रसाबरोबर इतर रसांना देखील मराठी भाषेच्या सुखासनात पालखीत बसविले आहे. परंतु या 11व्या अध्यायात शांत रस आणि अद्भुत रस हे दोन डोळ्याच्या ओंजळीने घ्यावायचे आहे. जसे हरी आणि हार गुन्ह्या गोविंदाने प्रेमाने आलिंगनाशी यावे म्हणलं. हरी आणि हार हे दोन्ही मध्ये आपण भेद करायचं नाही म्हणलं. हरी म्हणल्याने एक वेलांटी जास्त आहे, हार म्हणल्याने एक वेलांटी कमी आहे. म्हणून महादेव आणि कृष्ण ह्याचं विरोध करायचा नाही. ज्या वेळेस महादेवाला संकट पडलं, भगवान श्रीकृष्णाची प्रार्थना केली, तेव्हा भगवान श्रीकृष्णाने महादेवाचं संकट निवारण केले. त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाला संकट पडलं तेव्हा महादेवाचं स्तवन केले, तेव्हा महादेवाने संकट निवारण केले. म्हणून यांना महादेव लहान विष्णू मोठा असा विरोध करू नये म्हणलं. जसं आमोशाला सूर्य आणि चंद्र एकमेकांना सारख्याच प्रमाणात भेटतात म्हणलं. आमोशाला सूर्य आणि चंद्र एकमेकांना सारख्याच प्रमाणात भेटतात. तसे 11व्या अध्यायात हे शांतरस कथा, शांतरस आणि अद्भुत रस 11व्या अध्यायात दोन्ही एकत्र येतात म्हणलं. जसं गंगा आणि यमुना नदी आहे, जसं एकमेकात मिसळल्यानंतर त्या दोन्ही एकमेकाचं जेव्हा एकत्र मिसळले तर ते दोन्ही एकमेका जागी मिसळल्यानंतर ते प्रयागाचं तीर्थाचं पवित्र त्याला लाभलं म्हणलं. म्हणून ह्या जगातील लोक ह्या संगमात स्नान करतात व पावन होतात म्हणलं. तसं ह्या 11वा अध्याय गीतेतला 11वा अध्याय हे सरस्वती गुप्त आहे म्हणलं. कारण भगवान श्रीकृष्णाने स्वतःचे व्यापकत्व म्हणजे स्वतःचे स्वरूप आतापर्यंत दाखविले नाही. ते विश्वरूप असणारं किती मोठं आहे म्हणलं भगवान श्रीकृष्णाचं स्वरूप, ते असणारं अर्जुनाला सांगितलेले आहेत. म्हणून हे गीता सरस्वती गुप्त आहे म्हणलं. 11वा अध्याय जो गुप्त आहे पुढचं ऐकल्यानंतर कळणार आहे. आणि शांत व अद्भुत हे दोन रस स्पष्ट आहेत. लोक तुम्हाला येथे त्रिवेणी प्राप्त झाली आहे म्हणलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तुम्हाला या ठिकाणी त्रिवेणी संगम प्राप्त झालेला आहे. जसं गंगा यमुना नद्याचं एकत्र येऊन जसं प्रयागमध्ये मिसळल्यानंतर त्रिवेणी संगम झालेला आहे आणि त्या नदीमध्ये स्नान केल्यानंतर माणसाचं पाप नाहीसं होतंय, तसं ह्या ठिकाणी शांतरस अद्भुत रस आणि ह्या अध्याय म्हणल्यानंतर हे आपल्याला ऐकल्यानंतर त्रिवेणी संगम प्राप्त होणार आहे. आपलं पाप नाहीसं होऊन पुण्यवान बनणार आहोत. म्हणून ज्ञानदेव सांगतात
की श्रोत्यो, माझ्या परत्पर गुरु श्री निवर्तीनाथांनी श्रवणाद्वारा या त्रिवेणी तीर्थात प्रवेश करणे सोपे केले आहे. पूर्वी या त्रिवेणी संगमाला संस्कृत भाषेच्या भाष्य, टीका, संस्करण या स्वरूपाने अवघड दरडी होत्या. ह्या त्रिवेणी संगमाला ह्या गीतेमध्ये संस्कृत भाषा होती म्हणलं. संस्कृत गीता कळेना कोणाला, म्हणूनच ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. संस्कृत कोणाला कळत नव्हती, अवघड होती. परंतु ह्या ज्ञानेश्वर महाराजांना हे गीतेचं संस्कृत गीतेमधलं प्राकृत मराठीमध्ये असे असणाऱ्या या ठिकाणी, ज्या ठिकाणी अवघड असं होतं, ते अवघड असणारं जे सोपं करून मराठीमध्ये केलेले आहेत. प्रत्येक माणसाला ज्ञान मिळालं पाहिजे. जसं उंच उंच दरडी फोडून वर जायचं असेल तर उंच उंच असं असणारं माळावर दरडी फोडून धर्माचे अधिष्ठान असलेल्या श्री निवर्तीनाथाने मराठी भाषाचे शब्दरूपी पायऱ्या बांधल्या. म्हणून या त्रिवेणी संगमात श्रद्धेने स्नान करावं म्हणून, आणि या प्रयाग क्षेत्रात श्रद्धेने स्नान करावं आणि महादेवाचं दर्शन घ्यावं. ह्या प्रयाग क्षेत्रातील वेणी महादेव या ठिकाणी हे गीता ऐकण्या म्हटल्यानंतर त्रिवेणी संगम आहे म्हणलं, आणि विश्वरूपाचं भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घ्यावं, आणि दर्शन घेतल्यानंतर संसारामधून मुक्ती मिळणार आहे म्हणून. हे जर अध्याय ऐकल्यानंतर संसारातून मुक्ती मिळणार आहे म्हणून. आता ह्या अध्यायात हे वर्णन पुरे. ह्या अध्यायात शांतरस, अद्भुत रस एकत्र आले म्हणून जगाला सर्वाला ऐकण्याची राजपदवी मिळाली आहे म्हणून. हे दोन्ही रस एकत्र आल्यामुळं या 11व्या अध्यायात शांतरस आणि अद्भुत रस हे दोन्ही आहेतच, पण ह्या अध्यायात रसासही अध्यायात सन्मान मिळाला आहे म्हणून. शांतिरस, अद्भुत रस या दोन्ही अध्यायामध्ये सन्मान मिळाला आहे. खरोखर मोक्ष स्पष्ट झाला आहे म्हणून. म्हणून तो हा 11वा अध्याय की जो भगवंताचे विश्रांतीचे स्थान आहे म्हणलं. 11वा अध्याय म्हणजे भगवंताचे विश्रांतीचे स्थान आहे. तथापि अर्जुना हा भाग्यवंताचा राजा म्हणून, हे जे ऐकतो भाग्यवंताचा राजा आहे म्हणून, ह्या भगवंताच्या खासगी घरातील आपण जे ऐकतो पुण्यवान आहोत म्हणलं, आणि उपस्थित झालेले आहोत म्हणून ते पुण्य आहोत. म्हणून येथे अर्जुनच एकटा उपस्थित झाला आहे असे म्हणून म्हणलं. अर्जुनालाच हे विश्वरूप दाखवले असं म्हणून म्हणलं. आता वाटेल त्याला हे गीतेचं श्रवण करणं, ऐकणं सुकाळ झालं आहे, व गीता वाचणं सुकाळ झालं आहे, कारण त्याचा अर्थ मराठी भाषेत केलेला आहे. एवढं ज्ञानेश्वर महाराजानं ह्या कलियुगामधल्या लोकांना मराठीमधून गीता सांगितल्यानंतर कळावं म्हणून एवढं अमृतमय गीता आपल्या समोर ठेवलेली आहे म्हणत आहेत. म्हणून यासाठी मी अशी विनंती करतो की तुम्ही हे कथाचं जे वर्णन आहे ते वर्णन तुम्ही सर्वजण सज्जनाने ऐकावे असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ज्यांचं संतांच्या सभेमध्ये गीता सांगण्याला लाभ झालेला आहे म्हणलं, पण येथे लढीवाळपणाने योग्य नाही. परंतु मज बालकास तुम्ही प्रेमाने मानाने म्हणून मला असणारी गीता सांगायला हवत आहोत अशी माझी श्रीगुरूची कृपा आहे अशी ज्ञानेश्वर महाराज म्हणू लागले. जसं पोपटाला बोलण्यास शिकवावे आणि पोपट जसं शिकलं तसं बोलू लागतो, तसंच आईने जसं बालकाकडून आपल्या लेकराकडून एखादी गोष्ट प्रेमाने करून घेते आणि प्रेमाने आई त्या लेकराला शिकून करून घेते आणि केल्यानंतर त्या आईला जसं संतुष्ट होते म्हणलं, त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी जे बोलतो सांगतो तर ते माझे गुरु शिकविलेले आहेत. म्हणून देवा तुमचेच ज्ञान तुम्ही श्रवण करा, असं ज्ञान हे भगवान श्रीकृष्णाने दिलेलं आहे, तर तुमचं ज्ञान तुम्ही श्रवण करा असं असणारं ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत. म्हणून हे मराठी वाङ्मयाचे हे ज्ञानेश्वरी गीता म्हटल्यानंतर ज्ञानेश्वरी, तर या मराठीमधून ह्या गीतेचं अर्थ सांगितलेला आहे. तर मराठीमधलं सुंदर झाड लावलेलं आहे म्हणून. म्हणून आता त्या झाडाचे एक एक शब्द अमृतरूपी आहेत म्हणलं, ते कानाने ऐकावं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तशी मराठी भाषा सारस्वत व नवरसाने भरलेली आहे. फळांनी फुलांनी नाना प्रकारच्या अर्थरूपाने हे अध्याय भरून आलेला आहे. म्हणून तुम्ही हे ऐका
ऐकून आहे ते तुम्ही असणारं या ठिकाणी अवधान द्या आणि ज्याला पुण्यकर्म ज्याला लाभलेलं आहे त्यालाच हे ऐकण्याला सुकाळ होईल म्हणलं, ज्याचं पुण्य जास्त आहे. हे प्रत्येकाला ऐकायला मिळणार नाही म्हणलं, हे ऐकण्यासाठी पुण्य पाहिजे. ह्या असं जेव्हा या बोलण्यावर संत असे जेव्हा ज्ञानेश्वर महाराज बोलले तेव्हा संत सर्व आनंदित झाले आणि ज्ञानेश्वराला म्हणू लागले, ज्ञानेश्वरा आम्ही सर्व संतजन हे तू सांगितलेलं आहेस गीता तर आम्ही आनंदित आहोत. तर गीता जे सांगत आहेस ते फार चांगले केलेस, पण आता या प्रकरणात अर्जुन काही बोलला ते सांग, अर्जुन आता काय बोलला ते सांग, असं श्रोते मंडळी ज्ञानेश्वर महाराज म्हणू लागले. तेव्हा निवृत्तीचा शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, भगवद्गीतेत श्रीकृष्णानं अर्जुनाला जे संवाद केलेला आहे, जे बोललेलं आहे त्याचा अर्थ माझ्यासारख्या अज्ञानी माणसाने काय म्हणून सांगू शकतो म्हणलं. कारण परंतु हे सांगण्याचे काम माझ्या गुरुनं माझ्याकडून करून घेत आहे, म्हणून मला हे सांगावं लागत आहे म्हणलं. श्रीकृष्ण अर्जुन जे संवाद झालेला आहे ते सांगण्याचं ज्ञान माझ्याकडं नाही म्हणलं, पण माझ्या गुरु कृपेनं मी अज्ञान आहे मला सांगावं लागणार आहे. तसं संतजन हो, प्रभू रामरायाने झाडाचे ज्या श्रीराम प्रभूनं झाडाचे पाने खाणाऱ्या वानराकडून ज्या रामाचं युद्ध चाललेलं होतं तेव्हा त्या लंकापती रावणाचा वानराचं साह्य घेऊन पराभव करून विजय मिळवला म्हणलं. पण एकटा अर्जुन पण त्याने भगवंताच्या आश्रयाने अर्जुन सुद्धा भगवंताच्या आश्रयाने दुर्योधनाचे 11 क्षणी सैन्य जिंकलेले आहेत म्हणलं. म्हणून भगवान श्रीकृष्णाने जे करतंय ते होते म्हणलं. म्हणून सर्व जे करता करवितावाला मला ज्ञान देणारा भगवान श्रीकृष्णच आहे, माझे गुरुच आहेत असे ज्ञानेश्वर महाराज संत लोकांना म्हणू लागले. म्हणून जे जे माझे गुरु करतात ते विश्वात होणार असे काही नाही म्हणलं. म्हणून भगवान श्रीकृष्णाने जे जे करतात ते सर्व होतं, ह्याच्यामध्ये काही सांगायची गरज नाही. पण त्याप्रमाणे तुम्ही संत मायबापांनी माझ्याकडून गीता ऐकून घेत आहोत. आता हा गीतेचा शास्त्रशुद्ध अर्थ मी मराठीतून सांगणार आहे, ऐका असं ज्ञानेश्वर महाराज म्हणू लागले. जो अर्थ असा वैकुंठनायक भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून प्राप्त झालेला आहे, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जे संवाद केलेले आहेत तो आता मी तुम्हाला सांगणार आहे. हा श्री गीता ग्रंथ धन्य धन्य श्री गीता ग्रंथ धन्य आहे म्हणलं. ज्या ग्रंथाचा वक्ता वेदाच्या प्रतिपादनाचा विषय जो कृष्ण परमात्मा तो आहे म्हणलं. ज्या गीता सांगणारा वक्ता भगवान स्वतः श्रीकृष्ण आहे आणि श्रोता म्हटल्यानंतर अर्जुन आहे, तर धन्य धन्य ते असणारं जे गीतेचे सामर्थ्य म्हणलं. वक्ता श्रीकृष्ण आहे तर त्याचं वर्णन करता येणार नाही म्हणलं. म्हणून त्या गीतेचे वर्णन कोणत्याही शब्दाने करता येणार नाही, कारण ज्या भगवान श्रीकृष्णापासून जगाची निर्मिती होते तोच भगवान श्रीकृष्ण गीता सांगू लागलेला आहे. तर त्या गीता सांगणाऱ्या श्रीकृष्णाचं वर्णन करणं शक्य नाही असे ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. जो गीता ग्रंथ सर्व विद्याचे ईश्वर असलेल्या ज्या सर्व विद्याचे सर्व जगाचा ईश्वर असलेल्या ज्या भगवान शंकराच्या बुद्धीला सुद्धा आकलन होत नाही म्हणलं. भगवान श्री शंकराला सुद्धा स्तवन श्रीकृष्णाचं करता येणार नाही. एवढ्या असे असणाऱ्या श्रीकृष्णाचं वर्णन जे गीता सांगलेलं आहे ते मला करता येणार नाही म्हणलं. म्हणून त्या श्रीमद भगवद्गीतेला श्रद्धाप्रेमयुक्त अंतकरणाने नमस्कार करावा. म्हणून या भगवद्गीतेला श्रद्धाप्रेमाने नमस्कार करावा हेच ठीक आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मग त्या अर्जुनाने ईश्वरूप पाहण्याची इच्छा जेव्हा भगवान श्रीकृष्णाला इच्छा केली, अंतकरणात ठेवून केली, त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने त्या अर्जुनाचं ऐकून घेतले व अर्जुन मनात म्हणाला, सर्व जगाचा परमात्मा भगवान श्रीकृष्ण आहे, जो शब्द भावाप्रमाणे प्रतिगत आहे व ज्ञानविषयक अनुभव आला, एकूण ज्याचा अप्रोक्ष अनुभव आला आहे तो बाहेर डोळ्यांनाही विषय व्हावा म्हणून. ही माझ्या अंतकरणाची इच्छा भगवंताला बोलून दाखविताना संकट वाटते, कारण हे गुहे विश्वरूप भगवंताला कसे विचारणार. तो म्हणाला, मागे कोणत्याही आवडत्या भक्ताने मला विचारले नाही की धाडसाने सांगा असे काय म्हणावे. मी जरी भगवंताच्या अंतकरणातील चांगला स्नेही असलो तरी पण लक्ष्मी मातेपेक्षा लाडका आहे काय. म्हणून ज्या लक्ष्मी देखील
भगवान अर्जुनानं म्हणू लागलं, मी कितीही जर भगवान श्रीकृष्णाचा जर लाडका असलो, पण भगवान श्रीकृष्णाची अर्धांगी लक्ष्मी त्याच्यापेक्षा मी लाडका असणार आहे का? लाडका असणार नाही. ती लक्ष्मी देखील विश्वरूप दर्शनाचा प्रसंग विचारण्यास घाबरली, तर त्या अर्धांगी लक्ष्मीसुद्धा मला भगवान श्रीकृष्ण तुमचं विश्वरूप दाखवा म्हणून ती काही म्हटली नाही, ती घाबरली म्हटलं. म्हणून माझी विपुल सेवा झाली असली, माझी कितीही जर खूप सेवा झाली असली तरी गरुडाच्या सेवे एवढे होईल काय म्हणलं. जसं गरुडानं भगवान श्रीकृष्णाची सेवा केलेलं आहे तेवढी सेवा माझ्याने होईल का? होणार नाही म्हणलं. पण तो देखील देवाशी याबाबत गोष्ट काढत नाही. तर असा गरुड भगवान श्रीकृष्णाचा वाहन आहे. त्या भगवान श्रीकृष्णाला घेऊन कुठेही जातो तो गरुड सुद्धा भगवान श्रीकृष्णाला मला विश्वरूप दाखवा असं म्हटलेलं नाही. तर मी आहे ते विश्वरूप दाखवू म्हणून कसं म्हणू? मला विश्वरूप दाखवितील का? असं भगवान श्रीकृष्णानं अर्जुनानं मनात विचार करू लागलं. सनकादिकापेक्षा जवळचा मी आहे, त्यांना देखील विश्वरूप दर्शनाचा आग्रह धरला नाही. गोकुळातील प्रेम भक्तासारखा आवडतो काय? जे सनकादिक आहेत त्याच्यापेक्षा मी जवळचा नाही म्हणलं. आणि गोकुळामधले जे प्रेमळ भक्त आहेत त्याच्यावर मी जवळचा नाही. त्याला सुद्धा विश्वरूप दाखवू म्हणून ते भगवान श्रीकृष्णाला म्हटलेलं नाहीत. मी विश्वरूप कसं दाखवू म्हणू असं अर्जुनाने मनात विचार करू लागला. गोकुळातील लोकांनाही भगवंतानी आपलं बालरूप धारण करून फसविले आणि एकाचे गर्भवासही सहन केले. याबद्दल अनेक कथा प्रसिद्ध आहेत. ज्या दुर्वास ऋषींनी अंबरीश राजाच्या घरी आले त्या दिवशी द्वादशी होती. अंबरीशीने द्वादशीचे व्रत केले होते. दुर्वास म्हणाले, मी तुझ्याकडे भोजनास येणार आहे, पण नदीवर जाऊन स्नान संध्या उरकून येतो. अंबरीशाने बिलकुल तुमची संध्या समार्जन उरकून या असं त्या ठिकाणी दुर्वासानं सांगितले. पण दुर्वासांना अंबरीशीच्या घरी येण्यासाठी उशीर झाला. व्रताची वेळ संपत आली तरी ते दुर्वास ऋषी घरी आलेले नाहीत. तेव्हा हे व्रतभंग होईल अशी अंबरीशीला भीती वाटली. अंबरीशीने भगवान श्रीकृष्णाला जे नैवेद्य अर्पण केलं आणि तीर्थप्रशान केले आणि द्वादशीचे पारणे सोडले. त्यावेळेस दुर्वास ऋषी चिडले की राजाला शाप दिला की तुला 100 जन्म प्राप्त होतील. भक्ताला याची बाधा होऊ नये म्हणून भगवंतानी मत्स्य कच्छादी रूप धारण करून स्वतः सण केले. दुर्वास ऋषीने अंबर ऋषीच्या घरी आले आणि सांगितले, अरे मी येईपर्यंत तू जे द्वादश सोडलेला आहेस म्हणून तुला 100 जन्म प्राप्त होईल म्हणून तुला मी शाप दिलेला आहे म्हणलं. म्हणून तेव्हा त्या माझ्या भक्ताला अंबर ऋषीला शाप लागू नये म्हणून ज्या भगवान श्रीकृष्णाने माशाचं रूप धारण केलं आणि कासवाचं रूप धारण केलं आणि ते स्वतः सहन करून आणि 100 जन्म घ्यायचं त्यांना वाचविलं म्हणलं. म्हणून हे अशी असणारं जे न सांगणारी गोष्ट ते विश्वरूप भगवंताच्या अंतःकरणातील आत्माच आहे म्हणजे. असे असल्याने एकदम उराला उर लावून निर्भीडपणे मला कसे बरे विचारता येईल. अर्जुन आपल्या मनाशीच बोलला, या विश्वरूपासंबंधी विचारूच नाही म्हणलं. मनाशीच बोलू लागला म्हणजे विश्वरूपाविषयी आपण काहीच विचारू नये म्हणलं. विश्वरूप भयानक आहे म्हणलं भगवंताचं. तर जर विश्वरूप पाहिल्याखेरीज मला समाधानच होणार नाही, विश्वरूप पाहिल्याशिवाय मला समाधान होणार नाही, जगणे सुद्धा क्वचित शक्य होणार आहे. म्हणून आता विचारूच, मग भगवंताला जसे बरे वाटेल तसे करू असे धैर्याने अर्जुन बोलण्यास प्रवृत्त झाला. परंतु त्याचे बोलणे असे काही प्रेम, विनय आणि माधुर्यपूर्ण होते की 1-2 वाक्ये बोलल्याबरोबर श्रीकृष्ण झाडा देऊन संपूर्ण विश्वरूप दाखविल. वासरू पाहिल्यावर जसं गाय प्रेमाने गडबडीने उभी राहते, मग प्रत्यक्ष तिच्या स्तनाची व त्याच्या मुखाची गाठ पडल्यावर तिला पुन्हा पाना येणार नाही काय? जसं वासरू पाहिल्यावर गायीला पाना येते म्हणलं, तसे पहा की भगवान श्रीकृष्ण त्या पांडवाचे नाव ऐकल्याबरोबर त्यांच्या रक्षणाकरता रानाती धावत गेले म्हणलं. त्याला अर्जुनाने विचारल्यानंतरच मी तिकडे जावे असं भगवान श्रीकृष्णाने विचार केलेला नाही म्हणलं. तर भगवान श्रीकृष्णानं भक्ताच्या संकटाला न विचारता जातो म्हणलं.
असा तो भगवान श्रीकृष्ण प्रेमाचा अवतार आहे आणि अर्जुन त्या प्रेमात घातलेले मादक द्रव्य आहे. अशा दोघांच्या एकच प्रसंगी त्याचे वेगळेपणे राहिले हेच फार आहे. म्हणून यासाठी अर्जुनाच्या प्रश्नाबरोबर काही आडेवेळे नाही घेता भगवान आपोआप विश्वरूप होईल, विश्वरूप धारण करील. तो या अध्यायातील पहिला प्रसंग आहे, तरी तो श्रोतेजनांनी ऐकावा. म्हणून हे विश्वरूप पाहण्याची इच्छा अर्जुनाला आहे. म्हणून हे विश्वरूप दाखवण्यासाठी अर्जुन सांगायची गरज नाही, तर त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला विश्वरूप दाखवतील असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मग अर्जुन भगवंताच म्हणाला, अशा कृपा सिंधू कृपेच्या सागरा, जे बोलणे अवघड आहे ते तुम्ही माझ्याकरता बोललात म्हणलं. जे बोलणे अवघड आहे ते माझ्याकरता बोललात. ज्या प्रलय कालात पंचमहाभूते बर्मलीन होतात आणि सर्व जीव महत्त्वत्व अहंकार पंचतन्मात्रा यांचे सूक्ष्म स्वरूप नाहीसे होते, जे अखेरचे आणि सर्वांचे विश्रांती स्थान आहे, त्यात देव जे स्वरूप होऊन राहतात, जी स्वरूप स्थिती वेदांनाही कळू न देता अंतकरणरूपी घरात कल्पनापर्यंत पुरून ठेवली होती, ती तुम्ही अंतकरणातील गोष्ट माझ्यापुढे स्पष्ट केली. या अध्यात्मज्ञानावरून शंकराने आपले ऐश्वर्य ओळून टाकले आणि स्मशानात वस्ती केली. हे भगवंता, ती अध्याय वस्तू तुम्ही मला उघडी करून दिली असे म्हणावे, तर आम्ही तुमच्यापासून वेगळे कुठे आहोत. हे भगवंता, मी खरोखर अज्ञानात बुडालेला पाहून तुम्ही स्वतः उडी टाकून मला बाहेर काढले. तुझ्या अखेरीस देवा या जगात कुठेही दुसऱ्याच्या अस्तित्वाची भाषाच संभवत नाही. पण आमचे पाप असे आहे की आमचेच अस्तित्व आहे असे आम्ही म्हणत होतो. या जगात मी अर्जुन आहे असा देहाच्या ठिकाणी अभिमान बाळगत होतो. याने या कौरवांना आपली माणसे भावबंद म्हणत होतो. परंतु देवा, यापेक्षा असा एक विशेष भ्रम होता की मी यांना युद्धात मारल्यानंतरच ते मरणार आहेत आणि त्या पापामुळे मला कोणती गती मिळेल असे म्हणत होतो. त्याप्रमाणे मी वाईट स्वप्न पाहत होतो. तोच भगवंतानी मला जागे केले म्हणलं. आणि या कौरवाबरोबर कसं युद्ध करू, का नाही, हे मारल्यानंतर पाप लागल हे मला वाटत होतं. पण त्या भगवंतानी मला जागे केले की धर्मयुद्ध आहे, धर्मयुद्ध केल्यानंतर पाप नाही मला समजलं. तेव्हा गंधर्वनगरी सोडून मी बाहेर पडलो. हे लक्ष्मीपती पाण्याच्या अपेक्षेने मरगजळ पित होतो. महाराज सर्प कापडाचाच होता, पण त्यावर पाय पडून आपल्याला सर्प चावला. या भ्रमाने माझं पाय जसं सर्पाच्या कापडाचं साप होतं, त्याच्यावर एखाद्या वेळेस पाय पडल्यानंतर त्या माणसाला वाटलं की सर्प चावलं म्हणून ते भिवून त्याला सर्प नसताना विषाच्या लहरी जसं चढतात म्हणलं. पण त्या खरोखर ते साप चावलेलं होतं का चावलेलं नव्हतं, पण ते भ्रमाने लहरी व्यर्थ मरण्याकडे त्या लहरी त्याला चढू लागले म्हणलं. ते जगविण्याचे पुण्य तू घेतले आहेस म्हणलं. म्हणून जसं विहिरीतील पाणी आपण पाहिल्यानंतर आपले प्रतिबिंब दिसतंय, हे न जाणता आत विहिरीत सिंह उडी टाकणार इतक्यात त्याला कोणी येऊन, जसं सिंह हिरीमध्ये पाहतो तर पाणी दिसतो, तर पाण्यामध्ये सिंह दिसतो, तेवढा दुसरा एक मला विरोध करण्यासाठी आले म्हणून सिंह उडीत मारावं, तेवढ्या दुसऱ्या एकानं सिंहाला ओढून त्याचं जीवन रक्षण करावं म्हणलं. तसं या युद्ध विषयात माझा इतर इतक्या म्हणून तसं ह्या युद्ध मी या कौरवसोबत करणार म्हणत होतो. निश्चय मला झाला होता, पण आता मला हे 7 समुद्रांनाही संपणार नाही. आता मला कळलेलं आहे की युद्ध करणं योग्य आहे. म्हणून हे संपूर्ण विश्व बुडाले तर काय, संपूर्ण विश्व बुडावे, आकाशी खाली कोसळून पडावे, एवढा अनर्थ झाला तरी चालेल. पण मला स्वतःच्या गोत्राबरोबर, स्वतःच्या माझ्या पाहुणे मंडळीबरोबर, गुरुबरोबर युद्ध संघर्ष करावा लागू नये असं मी म्हणत होतो. अहंकाराच्या वाढीने मी दुराग्रहाच्यात पाणी बुडी मारली होई, मेलो तरी चालेल, परंतु मी स्वतःच्या गुरुबरोबर मी युद्ध करणार नाही असं म्हटलो होतो. भगवंता, तू माझ्याजवळ होतास, एरवी मला कोणी वर काढले असते म्हणलं. आपले नसलेल्या लोकांना आपले आणि खोट्या देहाला मी असे मानले होते. त्याचे ठिकाणी नसलेले नाम गोत्र खोटेच ठेवले होते. हे मोठे वेड मला लागले होते, परंतु देवा, तुम्ही माझे त्या वेडातून रक्षण केले म्हणून. पूर्वी एकदा जळत्या लाक्षागृहातून
आम्हास बाहेर काढलेस देवा. तेव्हा आम्हाला ज्या कौरवानं आमच्या लाक्षागृहाला जाळ लावलं होतं तेव्हा तू बाहेर काढलंस देवा, असं अर्जुन म्हणू लागला. अशा स्थूल शरीरालाच आता ही मोहरूपी लाक्षागृहात जळण्याची पीडा चैतन्यासह द्यायला आहे. दुरागरूपी हिरण्यक्ष दैत्याने माझी बुद्धिरूपी पृथ्वी काखेत घातली आणि तो मोहरूपी समुद्रातील विवरादळी पाताळात जाऊन बसला. तेथून भगवंता तुझ्या सामर्थ्याने पुन्हा एक वेळ माझी बुद्धी आपल्या ठिकाणाला आली. जगदोद्धारासाठी एकदा तू वराह झालास म्हणलं, जगाचा उद्धार करण्यासाठी डुकराचा अवतार घेतलास आणि माझ्या बुद्धीचे उद्धरण करण्यासाठी वराह होणे तुला भाग पडले देवा. हे तुझे असे एवढे माझ्यावर उपकार आहेत की उपकाराची परतफेड मी करू शकणार नाही. उपकाराची कामे जितकी आहेत की त्या माझ्या वाचेने सुद्धा मी वर्णन करू शकणार नाही, एवढे तुमचे उपकार आहेत देवा, असे अर्जुनाला श्रीकृष्णाला म्हणू लागले. एक मात्र खरे की देवा, माझ्या रक्षणाकरता तू आपल्या 5 प्राणांचे पदर मोकळे सोडलेस, पण माझे रक्षण केलेस. भगवंता तू आजपर्यंत उपदेश केलास तो वाया कोणताच गेलेला नाही. मी या कार्यात तुला पुष्कळच मी यश आले आहे देवा. म्हणून माझे अज्ञान आश्रय विषयासह जीवदशा जगतासह सर्व नष्ट झाले आहे देवा तू सांगितल्यामुळं. नाहीतर मी या कौरवाबरोबर युद्ध करणार म्हटलो होतो. महाराज आनंदमय सरोवरातील कमलासारखे तुमचे डोळे आहेत देवा, ते आपल्या प्रसन्नतेची प्रसादे ज्यांच्याकरता निर्माण करतात. महाराज त्या माणसालाही मोहाची भेट व्हावी, त्यालाही अज्ञान असावे, ही क्षुद्र गोष्टच कशी असू शकेल. जो सागराच्या पाण्याने विझत नाही, वनव्याला विझविण्यासाठी मरगजाळाची वृष्टी काय कामाची म्हणतो. एखादं जाळ लागलेलं आहे, जाळ लागल्यानंतर उन्हाळ्यामध्ये मरगजाळ आहे, ते मरगजाळ म्हणजे पाणी राहते का, राहणार नाही, पण ते मरगजाळ पाण्यासारखं दिसतंय, त्याच्याने अग्नी विझते का, विझणार नाही म्हणलं. आणि सागराच्या पाण्याने अग्नी विझणार नाही म्हणलं. तसं देवा हे अज्ञानपणा माझं तू सांगितल्यामुळेच गेलेलं आहे, नाहीतर हे मी युद्ध ह्या कौरवाबरोबर करत नव्हतो. भगवंता मी तर आपल्या ज्ञानदात्या महाराजाच्या कृपेच्या अंतर्ग्रहात शिरून ब्रह्मरसाचे भोजन करत आहे. महाराज माझा मोह गेला याविषयी आश्चर्य आहे काय. मी तुमचे पाय शिवून खात्रीने सांगतो भगवान श्रीकृष्णा की तिच्या उपदेशाने माझा उद्धार झालेला आहे. म्हणून कमलाप्रमाणे डोळे आणि कोटी सूर्याप्रमाणे एवढं तुझं तेज आहे. अशा देवा महेशा, अशा देवा भगवान श्रीकृष्णा, आपणापासूनच आज असे ऐकले आहे की हे जे जगामध्ये जे भूते आहेत, ज्या प्रकाराने जिच्यापासून निर्माण होतात आणि जिच्यात लयाला जातात, त्या प्रकृतीचे स्वरूप भगवंताने माझ्यासमोर विस्तृतपणे सांगितले आहे. ही प्रकृती कशी आहे, हिला कोणाचा आश्रय आहे, हे पृथ्वी कशी आहे म्हणले, कुणाचा आश्रय आहे, तिच्यापासून काय उत्पन्न होते, हा सर्व माझ्या स्वरूपाचा हिशोब दिला आहे देवा. हे खरे आहे. याशिवाय पुरुषाचे स्वरूपही दाखविले आहे. ज्या पुरुषाचा महिमा पांघरून वेद हा ज्ञानाने धड झाला आहे, वेद वाढून विकसित होतो आणि टिकतो, धर्मासारख्या थोर रत्नाला प्रसवतो, ते सर्व आपल्या स्वरूप सामर्थ्याचा आश्रय करतो म्हणून आहे देवा. या जगामध्ये तुझ्याशिवाय कोणतं होणार नाही देवा, तू सामर्थ्यवान आहेस. असे ज्या पुरुषाच्या आघात महात्मे जे वेदशास्त्र पुराणांनी सांगितले की ते सर्व साधनांनी प्राप्य आहे, या प्रकारे स्वात्मरूपाने मी आत्मा पुरुष परमात्मा आहे असा अनुभव घेण्याविषयी महात्मे दाखविले आहे. आकाशातील ढग धुके नाहीसे होताच आपली दृष्टी सूर्यमंडळात शिरते. आकाशामध्ये ढग आलेला आहे, सूर्य दिसू शकणार नाही, पण ढग गेल्यानंतर सूर्य उगवतोय आणि हाताने केर कचरा, पाण्यामध्ये पाणी आहे, केर कचरा सापडलेला आहे, वर थांबलेला आहे, केर कचरा हाताने काढल्यावर जसं पाणी दिसतंय म्हणलं, तसं देवा तुझं दर्शन झाल्यानंतर, तुझं ज्ञान झाल्यानंतरच माझा अज्ञानपणा दूर होणार आहे म्हणलं, झालेला आहे म्हणलं. तुझ्या दर्शनामुळं मला अज्ञानपणा, तुझे आतापर्यंत संवाद केलास, गुरुबुद्ध झालास, माझा अज्ञान दूर झालेला आहे. चंदनाच्या झाडाला सर्पाचे वेटोळे घालून सरप बसतो, पण चंदन वृक्षाला भेटतो, पण भूत आणि पिशाच निघून जाताच. जसं एखादं दरव्या, सोन्याचं दरव्या आहे, त्या दरव्याला असणारं जे, त्याला कोणी हे नेऊ नये सोन्याचा हंडा म्हणून, त्याला जसं भूतबाधा होते आणि भूतबाधा निघून गेल्यावर तरच पुरलेले दरवे सोनं चांदी आपल्याला भेटते, नाही तर भेटणार नाही म्हणलं. त्याप्रमाणे माझ्या स्वरूपाच्या आड अज्ञान होते आणि ते अज्ञान देवा त्या भगवंतानीच तू दूर केलास म्हणलं. जसं त्या पुरलेल्या धनाला भूत पिशाच नाही गेल्यानंतर जसं घेता येते, तसंच
तू मला ज्ञान दिल्यानंतरच माझं अज्ञान दूर झालेलं आहे. बुद्धीला परपुरुषी रमान होण्याकरता शयगार केले. म्हणून हे भगवंता तुझ्यामुळे परतत्वाचे अप्रोक्ष ज्ञान प्राप्त झाले, तुझ्यामुळे ज्ञान प्राप्त झालं आहे देवा. त्यात कोणत्याही स्वरूपाची शंका राहिलेली नाही. परंतु आणखी एक मला इच्छा निर्माण झाली आहे की देवा, आम्ही केवळ तुझ्या भिडेमुळे, लाजेमुळे ती गोष्ट विचारायची राहून गेलो देवा. तुझी भीड आहे, तुझी लाज आहे म्हणून विचारायला लावून गेलो देवा. ही गोष्ट आहे की तर आम्ही दुसऱ्या कोणास विचारायचे, आम्ही तुझ्याशिवाय दुसऱ्याला कुणाला विचारायला जावं देवा, तुलाच विचारावं लागणार आहे. असा भगवंता तुझ्याशिवाय दुसरी विचारण्याची जागा आम्हास नाही. पाण्यात जसं पाण्यात राहणाऱ्या प्राण्याने पाण्याचे उपकाराचे ओझे मानले, बाळाने स्तनपानाविषयी स्त्री म्हणून संकोच धरला, तर हे भगवंता त्यांना जगण्याचा दुसरा उपाय आहे काय? म्हणून देवा पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना पाण्याचाच उपकार मानला पाहिजे, तरच उपयोग आहे. तसं तुलाच काय सुख गोष्ट दुःख सांगावं, तूच आहेस, तुझ्याशिवाय आम्हाला कोणी नाही, तुझंच उपकार मानावं लागणार आहे. जसं आईचं लेकरू स्तनपान करते, पण त्या आईला ठाण पित आहे म्हणून त्याला काही संकोच वाटते का? वाटणार नाही. त्याला जगण्याचा उपायच काही नाही म्हणलं. तसं देवा आम्हाला जगण्याचा उपाय काही नाही, तुझ्याशिवाय आम्हाला कोणीच काही सांगणार नाही देवा. एक गोष्ट मी तुला विचारतो म्हणलं. यासाठी मला भिडेची अडचण मानाविषयी वाटत नाही. मनाला पसंत पडेल तेही तुझ्यासमोर मोकळेपणे बोलावे असे वाटत आहे. इतक्यात भगवंत म्हणाले, आता हे बोलणे पुरे, तू तुझी इच्छा सत्वर सांग. तुझी काय भीड आहे देवा, मला हे तुला काय अडचण आहे का नाही, भीड ठेवून मला तुला सांगावंसं वाटत नाही, पण मला मनाला पसंत पडत नाही, पण तुझ्या पुढे मोकळेपणाने बोलावे वाटत आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने म्हणू लागले, अरे तुझ्या मनामध्ये काय आहे ते मला ते सांग, मोकळेपणाने बोल, मी तुझी इच्छा पूर्ण करतो, असे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हणू लागले. पुंडलिका वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय.